तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या नारळी ग्रामपंचायत लाभार्थी घरकुलांनी लाभ मिळाल्यानंतर ही आपल्या बांधकामाला सुरुवात केली असल्याचे लक्षात येताच गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी नारळी ग्रामपंचायतला भेट दिली। प्रधानमंत्री आवास टप्पा 2 योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचा पहिला हप्ता पडला असतानाही अद्यापही घराचे बांधकाम सुरू केले नाही अशा लाभार्थ्यांना यावेळी सूचना दिल्या। नारळी गावचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक आणि सदस्य यांनी घरकुल लाभार्थ्यांना भेट देऊन बांधकाम चालू करण्याचे आवाहन करावे अशी माहिती यावेळी देण्यात आली आणि त्यांच्याकडून 8 दिवसांमध्ये घरकुल बांधकामाला सुरुवात करून घ्यायची अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या। जोपर्यंत जुन्या घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत नारळी ग्रामपंचायतला नवीन घरकुल येणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी गटविकास अधिकारी यांनी दिला। यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदा पत्की यांच्या संकल्पनेखाली येणाऱ्या 1 मे या महाराष्ट्र दिना दिवशी नारळी येथील घरकुल लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम पूर्ण करून गृहप्रवेश करून घ्यावा असे उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांना आवाहन केले। यावेळी नारळी गावचे ग्रामसेवक अनिल गाडेकर, सरपंच संजय मुकिंदा बर्डे, उपसरपंच शबीबी चंद राठोड, घरकुल अभियंता निखिल वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप आडे, बबन आडे, ग्रामपंचायत कर्मचारी साहेबराव बर्डे, रवी राठोड, संगणक चालक गणेश राठोड, माजी सरपंच मनोज जाधव, रोजगार सेवक किसन जाधव, माजी सदस्य PM जाधव, प्रतिष्ठित नागरिक रामा मेडके व गजानन गाताडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता देवानंद बर्डे, उमरखेड। नाळी येथून संजय मुकिंदा बर्डे सरपंच बोलतो। आज आपल्या नाळी गावामध्ये उमरखेडचे BDO साहेब आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या घरकुलच्या संदर्भामध्ये त्यांना शिवसाहेबांचा आदेश आहे। त्यांनी आपल्याला ग्रामपंचायतला भेट देऊन सर्व कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व सचिव साहेब व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना प्रत्यक्ष जाऊन भेटी देऊन जे घरकुलवाले ज्यांना 15,000 रुपये बरेचसे दिवसावरून भेटलेले आहेत त्यांनी आतापर्यंत काम सुरू केलेलं नाही, परंतु आम्ही त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की साहेब काही तेवढे अडचणी येतात, ते काही लोक बाहेरगावी विट्यावर उसावर गेलेले आहेत, ते आल्यानंतर लगेच आम्ही त्यांना चालू करण्यास रिक्वेस्ट करू आणि जेवढा लवकर होईल तेवढा आम्ही सर्व टीम फिरून त्यांना चालू करण्याचा प्रयत्न करेल। एवढे बोलून माझे 2 शब्द। प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतलेला आहे त्या लाभार्थ्यांनी आपले घरकुल लवकरात लवकर सुरुवात करावी व ज्या लाभार्थ्यांनी आपला कामाची सुरुवात नाही केली त्या लाभार्थ्यांनी पुढच्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपला घरकुल बांधकाम सुरुवात करावी। माननीय शिवसरांच्या आदेशानुसार आपण 1 मे रोजी आपल्या नवीन घराचा गृहप्रवेश करणार आहोत। ज्या लाभार्थ्यांनी अद्यापर्यंत कुठलंही काम केलेलं नाही आहे, म्हणजे सुरुवातच नाही केली कामाची, तर त्या लाभार्थ्यांना विशेष करून आपल्या ग्रामपंचायत नारळीच्या अंतर्गत सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील किंवा इतर प्रतिष्ठित नागरिक असतील या सर्वांनी मिळून त्या लाभार्थ्यांना वारंवार भेटी देऊन त्या लाभार्थ्यांना घरकुल चालू करण्यास सांगायचे आहे व माननीय शिवसरांचा एक संकल्प आहे की येणारा 1 मे या महाराष्ट्र दिना दिवशी आपल्या नारळी वासियांनी जे घरकुल लाभार्थी आहेत ते घरकुल लाभार्थी 1 मे रोजी आपला नवीन गृहप्रवेश करायचा आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की घरकुल लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांनी आपले घरकुल लवकर सुरू करावे।